साईबाबांच्या शिर्डीत 107वा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांच्या काकड आरतीनं या उत्सवाला सुरुवात झाली आहे। देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं दसरा निमित्तानं शिर्डीत दाखल होत असतात। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव आपण जर साईंच्या शिर्डीमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर साईंच्या शिर्डीमध्ये देशभरातील भाविक जे आहे ते दसरा उत्सव साजरा करण्यासाठी साईंच्या शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। आज साईबाबांचं दर्शन घेऊन दसरा उत्सव जो आहे तो साजरा होत आहे। आपल्यासोबत माजी विश्वस्त सचिन तांबे आहेत। काय आज कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे? साईबाबांचा आजचा हा विजयादशमीचा उत्सव पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो। साईबाबांची आज आराधना विधी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिक्षा झोळीचा कार्यक्रम होणार आहे। या भिक्षा झोळीच्या कार्यक्रमामध्ये सर्व साई भक्तांना लकी ड्रॉच्या माध्यमातून झोळी दिल्या जातात। साईबाबा हयातीत असताना साईबाबा स्वतः भिक्षा मागायचे आणि जो भुकेला आहे त्याला अन्न द्यायचे। तीच परंपरा अन्नदानाची आज साईबाबा संस्थांनी सुरू ठेवलेली आहे। या भिक्षे झोळीच्या माध्यमातून धान्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी भिक्षा जमा होती आणि मिळालेली जी भिक्षा आहे ती साईबाबा संस्थांच्या भोजनालयामध्ये मोफत प्रसादरूपी भोजनाच्या माध्यमातून सर्व साई भक्तांना दिली जाते। अशा प्रकारचा हा भिक्षा झोळीचा कार्यक्रम असतो। त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता साई मंदिर ते खंडोबा मंदिर असा सीमोल्लंघनाचा देखील कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी या ठिकाणी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये विराजमान करून संपूर्ण शिर्डी शहरातून एक शोभायात्रा काढली जाते। अतिशय मोठ्या प्रमाणावर साई भक्तांमध्ये या उत्सवाचा उत्साह असतो आणि शिर्डीमध्ये अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरण झालेलं आहे। विजयादशमीचा उत्सव जो आहे तो मोठ्या भावभक्तीने या ठिकाणी उत्सव साजरा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी रात्रभर साई मंदिर जे आहे ते खुलं ठेवण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।